नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी ब्रदर्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. परीक्षा पुढे जाणं हा बहुतेक ट्रेंड झालेला आहे. तर त्यामध्ये राज्यसेवा परीक्षा पुढे गेलेली. त्यानंतर आता दुसरी परीक्षा जी आहे ती कोणती? तर कंबाईंड पूर्व परीक्षा जी आहे, हे बघा 23 डिसेंबर 2024चं नोटिफिकेशन आहे. तर त्या नोटिफिकेशनमध्ये महाराष्ट्र गट ब आणि गट क च्या जी परीक्षा आहेत, ज्या 2025मध्ये 2024च्या परीक्षा ज्या 2025मध्ये होणार होत्या, तर त्या दोन्ही परीक्षा पुढे गेलेल्या आहेत. तर त्याला कारण काय किंवा कुठल्या कारणामुळे त्या परीक्षा पुढे गेलेल्या आहेत, तर ते दोन्ही कारणं किंवा 2 परीक्षेची कारणं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर एम-पी-एस-सी ब्रदर्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर आयोगाचं नोटिफिकेशन आहे किंवा शुद्धीपत्रक आहे, तर त्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की जे वयाधीन आहेत किंवा ज्यांचे वय जास्त आहे किंवा जे एज बार होणार आहे, तर त्या लोकांसाठी एक शेवटची संधी त्यांनी दिलेली आहे. तर त्यांचा विषय आहे बघा, वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत हा विषय आहे. तर त्या विषयाला अनुसरून महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. तर त्यांच्या सुधारित तारखा दिलेल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट, आता त्यामध्ये जे वयाधिक उमेदवार आहेत, तर त्यांच्यासाठी नव्यानं साईट ओपन केली जाणार आहे. तर त्यांच्यासाठी 26 डिसेंबर 2024 ते 6 जानेवारी 26 डिसेंबर 2024 ते 6 जानेवारी 2025 पर्यंत ते फॉर्म त्यांना अलाउड करण्यात येणार आहे किंवा भरता येणार आहे नव्यानं एकदा. त्यानंतर त्यांची शेवटची तारीख आहे 6 जानेवारी ऑनलाईन पेमेंट करायची आणि चलनाद्वारे पेमेंट 9 जानेवारी 2025 पर्यंत ते करू शकतात. तर आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की गट ब आणि गट क हे परीक्षा कधी होतील मग? जर आता पुढे गेलेले आहे, तर सध्याची परीक्षेची तारीख काय होती? ती गट ब ची जी तारीख होती ती 5 जानेवारी होती आणि गट क ची जी तारीख होती ती फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 तारीख होती. तर त्याऐवजी आता संयुक्त गट ब म्हणजे इथं बघा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही जी आहे ती 2 फेब्रुवारीला होणार आहे. 2 फेब्रुवारी 2025च्या दिवशी होणार आहे आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही 4 मे 2025 या दिवशी होणार आहे. म्हणजे गट ब ही 1 महिना पुढं आणि गट क जी आहे ती 2 महिना पुढं परीक्षा गेलेली आहे. तर त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करा. नवीन विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास झाला आहे, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा याच तारखेला व्हावी असं वाटत होतं, त्यांच्यासाठी ही थोडी दुःखदायक असणारी बातमी असणार आहे. तर काय प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन करा, अभ्यास करा. परीक्षा तुमची आहे, तुम्ही पास होऊ शकता. धन्यवाद.